हॅलो स्टुडंट्स. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. स्टँडर्ड थर्ड, सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज. मायसेल्फ सुलोचना गोरे चौधरी. Student, today we are going to learn chapter 2, so many kinds of animals. There are different animals found in the air, on the ground, and in water. There are differences in the colors, shapes, and size of animals, and also in the way they move. We find some animals useful. We keep such animals. Some animals are nuisance for us. म्हणजेच आपण आकाशात, जमीन आणि पाणी या वेगवेगळ्या ठिकाणी प्राण्यांचा संचार असतो. मग प्राण्यांचे रंग, आकार, त्यांच्या हालचाली करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता आढळते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो, काही प्राणी आपण पाळतो, काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास सुद्धा होतो. So I will show in some pictures the help of that picture understanding so many kinds of animals. Let's see. Look at the picture. Here elephant, parrot, deer, snake and cuckoo. Animals that fly in the sky. आम्ही आकाशात उडणारे प्राणी, पक्षी. Animals that live in water. आम्ही पाण्यात राहतो. Animals that are black. आमचा रंग काळा आहे. Animals that have many colors. आम्ही रंगीबेरंगी दिसतो. Very large animals. आम्ही जास्त वजनाचे आहोत. Very tiny animals. आम्ही अतिशय छोटे दिसतो. You can see. Where will you find us? You can see an eagle flies high in the sky. A cow walks on the ground. Fish swim in water. म्हणजेच आपल्याला गरुड जे आहे उंच आकाशात उडतो. तसंच गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. We are of different colors. आमचे रंग वेगवेगळे आहेत. The egret is white. The crow is black. The buffalo too is black. But the peacock has many different colors. म्हणजेच काय तर बगळा पांढरा दिसतो, कावळा काळा दिसतो, म्हैसही काळी दिसते, पण मोर मात्र रंगीबेरंगी दिसतो आपल्याला. We may be big, we may be small. म्हणजे आम्ही आकाराने लहान मोठे आहोत. The horse and the bullock are large in size. म्हणजे घोडा आणि बैल आकाराने मोठे दिसतात. The goat and the dog are medium size. म्हणजेच शेळी आणि कुत्रा मध्यम आकाराचे दिसतात. The mouse and the squirrel are small. म्हणजेच उंदीर आणि खार लहान असतात. The earthworm and cockroaches are smaller still. गांडूळ आणि झुरळ त्याहून लहान असतात. Nuts and ants are very tiny in need. म्हणजेच चिलटे असतात ना, सारखे बघा पावसामध्ये छोटे छोटे चिलटे आपल्या स्वयंपाकघरात किंवा जिकडे थोडीशी धूळ असेल तिकडे जमा झालेले दिसतात. आणि फिरतात वरती, आणि अगदीच मुंग्या हे सुद्धा अगदीच इटुकल्या असतात.
You can see we move in different ways. म्हणजे आमची हालचाल वेगवेगळी आहे. A squirrel is a small animal. It is a nimble. It climbs up a tree quickly and swiftly, runs along its branch. म्हणजेच स्क्विरल म्हणजे खार आकाराने लहान असते, पण ती निबल म्हणजे कशी चपळ आहे. झाडावर सुरसुर चढते आणि फांदीवर तुर 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 पळते. The elephant's body is bulky. Its legs are heavy. The elephant cannot run at any great speed. हत्तीचं शरीर अवजड असतं, वजनदार असते आणि त्यामुळे पाय जाडजूड असतात त्याचे आणि हत्ती फार वेगाने काही पळू शकत नाही. The deer has thin legs. It runs very fast. मात्र हरणाचे पाय बारीक असतात, त्यामुळे ते वेगाने धावते. Frog's hind legs are long, so it can easily hop, jump and leap. म्हणजेच बेडकाचे मागचे पाय जे असतात ते मागचे पाय लांब असतात, त्यामुळे तो टुनटुन उड्या मारू शकतो. You find us useful. People love to keep animals. आपण प्राण्यांना प्रेमाने पाळतो. The dog guards our house. People like to keep cats too. Cows, buffaloes and goats give us milk. Some people keep hens. We get meat, milk and eggs from animals. म्हणजेच काय याचा अर्थ, तर आपण कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांजरींना पाळतात. तर त्याचबरोबर गाई, म्हशी, शेळ्या हे आपल्याला दूध देतात. काही जण कोंबड्या पाळतात. तसंच प्राण्यांपासून आपल्याला दूध, मांस आणि अंडी मिळतात. Bullocks help with farm work. Hitched to a cart, they can draw heavy burden. Two horse and donkeys too are used to carry burdens. म्हणजेच बैल शेतातली कामं करतो व जेव्हा गाडीला जुंपले तर तो बैल ओझेही वाहतो. ओझे वाहण्यासाठी घोडे आणि गाढवे हे सुद्धा पाळली जातात. We look after the animals we feed them. आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो. We take care of them when they are live. The animals we keep become very dear to us. ते जेव्हा प्राणी आजारी पडतात आपले पाळलेले, त्यावेळेस आपण त्यांची काळजी घेतो आणि प्राण्यांचा आपल्याला एक प्रकारे लळाच लागतो. Be the great cautious. म्हणजेच आम्ही घरगुशे. Some animals enter our houses even though we don't want them. म्हणजेच आपण काही प्राण्याला आपल्याला नको असले तरी पण ते आपल्या घरात घुसतात. Mice and rats destroy stored grains beside grabbing other things in the houses. Sometimes we find bedbugs in our house. They suck our blood. Spiders make cobwebs in the houses. Mosquito, flies, nuts and cockroaches are a nuisance to even so these troublesome animals to have any important place in nature. म्हणजे उंदीर आणि घुशी साठवलेले धान्य फस्त करतात आणि घरातल्या वस्तू कुरतडतात. घरातले ढेकूण असतील तर ते आपले रक्त शोषतात. कोळे असतात ते घरात जळमटे तयार करतात. डास, माशा, चिरटे, झुळे आपल्याला त्रास देतात, पण ते त्रासदायक असणारे प्राणी सुद्धा निसर्गात महत्त्वाचे आहेत. We suckle our young. म्हणजेच आमची पिल्ले दूध पितात. The young ones of animals like cow, dog, goat and rat grow up on their mother's milk. These animals have 4 legs. They have hair on their body. They have external ears. गाय, कुत्रा आणि उंदीर ह्या प्राण्यांची पिल्ले आईचं दूध पिऊन मोठी होतात आणि या प्राण्यांना 4 पाय असतात आणि त्यांच्या अंगावर केसही असतात आणि त्यांना बाह्यकर्ण असतात.
We fly. आम्ही उडतो. Birds have only two legs. They have two wings. To fly with their body is covered with feathers. There are differences in the flying ability of different birds. The eagle can soar high into the sky and stay in the air for a long time, but cock does not fly high and comes down soon too. म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांना दोनच पाय असतात. उडण्यासाठी पंख असतात पक्ष्यांच्या अंगावरती. पिसे असतात. आता वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी आहे. गरुड उंच उडतं, भराऱ्या घेतं आणि ते आकाशात बराच वेळ फिरू शकतं. पण त्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो आणि लगेच खाली पण येतो. We live in water. म्हणजे आम्ही पाण्यात राहतो. There are many different kinds of fish. They live in the water. Fish have fins. They use their fins to move in the water. There are scales on a fish body. A fish has gills behind its eyes. Fish use their gills to breathe in water. म्हणजेच आणि पाण्यामध्ये अनेक प्रकारचे मासे राहतात. आता माशांना काय असतं? माशांना पर असते आणि त्यामुळे ते पाण्यात हालचाल करू शकतात. आणि त्याचबरोबर माशाच्या अंगावर खवले सुद्धा असतात. आता माशाला डोळ्याच्या मागे कल्ले असतात आणि त्या कल्ल्याचा उपयोग करून मासा काय करतो? श्वास पाण्यामध्ये श्वास घेतो. विकृत अँड क्रुअल. Chameleon, house lizard, and snakes are animals that crawl. They have scale on their bodies. Chameleons and house lizard have four legs, but these legs are very short. म्हणजे सरडा, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत आणि त्यांच्या अंगावरती खवले असतात. पण सरडा आणि पाल जे आहे त्यांना 4 पाय असतात आणि त्यांचे पाय आखूड असतात. पण सापाला द स्नेक डज नॉट हॅव एनी लेग्स ॲट ऑल. म्हणजे सापाला काय नसतात? पायच नसतात. वी आर कॉल्ड इन्सेक्ट. आम्हाला कीटक म्हणतात. बटरफ्लाईज हॅव विंग्स टू, बट we don't call them birds. They are insects. They are smaller than birds. Besides, they have 6 legs. Animals which have 6 legs are called insects. So butterflies are insects. Mosquitoes, house flies, and cockroach are insect too. म्हणजेच फुलपाखरांना पंख असतात पण ते पक्षी नाहीत. ते तर फुलपाखरं कीटक आहेत. फुलपाखरांना फुलपाखरे पक्षाप्रमाणे आकाराने लहान असतात. पक्षापेक्षा आकाराने कसे असतात? लहान असतात. तर त्याशिवाय त्यांना 6 पायही असतात. मग 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना आपण कीटक म्हणतो. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळ हे सुद्धा कीटकच आहेत. डू यू नो? Bats have wings, but they don't have feathers on their body. Young ones of bats feed on their mother's milk. Bats are not birds like the crow, sparrow, parrot, and cock. They are included in the group of the cow, tiger, deer, and mouse. माहीत आहे का तुम्हाला? वटवाघळांना पंख असतात पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचं काय करतात? दूध दूध पितात आणि वाढतात. तसंच ते कावळा, चिमणी, पोपट, कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होत असतो. There are a lot of differences in the colors, shapes, and size animals. There are differences in the way they move and the place they live in. These differences that we see among animals gives rise a lot of variety in animals. A number of animals that live in the sea is always very large. There is great variety among them too.
It is a very interesting to learn about all such animals. Do try to find out more about them when you are older. म्हणजेच काय म्हटलं इथे आता आपल्याला प्राण्यांचे रंग, रूप, आकार यांच्यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांच्या हालचाली, राहण्याच्या जागण्यातही वेगवेगळेपणा असतो. आणि त्यामुळेच प्राण्यामध्ये विविधता आढळते. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्या तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा फार प्रचंड आहे. त्यांच्यात सुद्धा विविधता आढळते. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात की त्यांची आपण जरूर माहिती मिळवू. ऑलवेज रिमेंबर व्हरायटी इज द रूल इन नेचर. विविधता हा काय आहे? निसर्गाचा नियम आहे. नेहमी लक्षात ठेवा.